हाय फ्रेंड, प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत चण्याची भाजी. तर इथे मी चणे उकडून घेतलेले आहेत. इथे सगळं कांदा घेतलेला आहे. इथे घरगुती सगळे मसाले घेतलेत आणि इथे मी वाटण केलेलं आहे खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. इथे आपण कढई तापत ठेवली. थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून घेतले. तेल अजून थोडं टाकू आपण. आता हे तडतडलं की आपण याच्यामध्ये कांदा टाकून तर इथे आपलं जिरं आणि राई तडतडली आहे. मोहरी पण म्हणू शकतात. आपण कांदा टाकू. अर्धाच कांदा टाकला आणि थोडंसं वाटणामध्ये पण टाकला. कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आपण वाटण केलेलं टाकून आणि छान असं वाटण पण फ्राय करून घेऊ. आता आपण वाटणामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो छान असा फ्राय करून. आता बघा टोमॅटो छान असा फ्राय झाला आहे आपला. तर आता आपण मसाले टाकून घेऊ. तर मी इथे हळद, धना जिरा पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि थोडंसं किचन किंग, थोडा गरम मसाला आणि थोडासा छोले मसाला. तर हे सगळं मी थोडं थोडं घेतलेलं आहे आणि मी आता हे टाकून घेतो. आता हे मिक्स करून घेऊ आपण आणि 2 मिनटं छान असं परतून घेऊ. आता बघू शकता मसाल्यावर छान तेल सुटले तरी पण आपण आता थोडंसं पाणी टाकून मसाला अजून 2-3 मिनटं फ्राय करून घेऊ. थोडंसं मी त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपण मिक्स करून 2-3 मिनटे छान असं परतून घेऊ. आता बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण इथे एक बटाटा कापून ठेवला होता तो टाकून घेऊ आणि छान असा तेलामध्ये फ्राय करून घेऊ मसाल्यामध्ये. बघा छान असा बटाटा पण आपण मसाल्यामध्ये फ्राय केला. आता आपण चणे टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि आपण थोडंसं ह्याच कुकरमध्ये पाणी गरम करून घेऊ. आता पहा छान असे चणे मसाल्यामध्ये आपले फ्राय करून घेतलेत आपण आणि आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ. तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. आणि आता आपण गरम पाणी केलेलं मी इथे पाणी उकळत ठेवलं होतं ते आता आपण टाकून घेऊ. आता बघा आपण हे मसाल्याचं पण म्हणजे चणे उकळलेलं पाणी हे पण टाकून घेऊ आणि मसाल्याचं भांडं मी त्याच्यात धुवून टाकलं आणि गरम करायला ठेवलेलं पाणी हे आपण थोडंसं टाकू. मला जास्त काही बनवायचं नाही पण तरी अजून थोडंसं पाणी टाकते मी गरम केलेलं. बघा गरम केलेलं अजून थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे आणि आता आपण छान अशी भाजीला उकळी काढून घेऊ 5 मिनटं. आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि आपण थोडीशी कसुरी मेथी टाकू आणि 2 मिनटं परत शिजवून घेऊ आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकू. आता आपण वरतून कोथिंबीर घालून घेतली आणि छान अशी आपली बटाटा आणि चण्याची भाजी रेडी झालेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.